ऋषिकेश हरी भरी पहाड़ियों के बीच बसा भारत का एक अद्भुत शहर, भारत की योग नगरी और योग की राजधानी, जहाँ गंगा की धारा अपने सबसे पवित्र रूप में बहती है, जहाँ हर शाम परमार्थ निकेतन घाट पर गूंजती है गंगा माँ की आरती और दिल को छू जाती है गंगा माँ की वह शांति और भक्ति। यहाँ पर हमने देखा लक्ष्मण झूला, राम झूला, जानकी पुल की शानदार झलकियाँ, सड़कों पर चका हर तरह का स्ट्रीट फूड और महसूस की इस शहर की सादगी और आध्यात्मिक ऊर्जा। लेकिन ऋषिकेश सिर्फ शांति के लिए नहीं, यह एक ऐसी जगह है जहाँ एडवेंचर का असली मज़ा है। हमने की रिवर राफ्टिंग और लहरों के साथ खेला, उतरे बंजी जंपिंग में और अपने डर को चुनौती दी, किया जायंट स्विंग जिसे दिल की धड़कनों को तेज कर दिया। यह सफ़र सिर्फ एक यात्रा नहीं, यह आध्यात्मिकता और रोमांच का अद्भुत संगम है। तो चलिए हमारे साथ इस ऋषिकेश की व्लॉग में और महसूस करते हैं भारत का एक पवित्र शहर, जहाँ हर घाट पर भक्ति है, हर मोड़ पर रोमांच है और हर मुस्कान में छुपी एक नई याद है। हॅलो एव्हरीवन, तर आज आमचं ऋषिकेशमध्ये लास्ट दिवस आहे। आज तारीख आहे 25 आणि आज आमची संध्याकाळी फ्लाईट आहे आणि इथून आम्ही जाणार आहोत आजच्या आजच ऋषिकेशवरून डेहराडून आणि डेहराडूनवरून आम्ही जाणार आहोत हैदराबादला आणि मग हैदराबादवरून आपल्या बेंगलोरला। कालचा दिवस इतका भयानक होता की आवाज बसलेला आहे, तुम्ही आवाजावरून एक्सप्लोअर करू शकता, इमॅजिन करू शकता। आणि आज ज्या हॉटेलमध्ये आम्ही थांबलेलो, हॉटेल क्लासो, त्यांच्यामार्फत आम्हाला डेली अर्ली मॉर्निंगला जे ब्रेकफास्ट आहे ते फ्री आहे। ओके, इन्क्लूड म्हणजे फ्री म्हणजेच काय, साला बिलामध्ये ते इन्क्लूड आहे। सो ते करण्यासाठी आता आम्ही खाली जात आहोत। ओके, बंद आहे लिफ्ट, लाईट गेली त्यामुळे लिफ्टचं वगैरे थोडंसं इश्यू येतं आहे। ओके डन। अँड इथून आम्ही जाणार आहोत फ्रेश झाल्यानंतर परमार्थ निकेतन, तिथून नंतर लक्ष्मण झुला, त्यानंतर ऋषिकेशमधलं फेमस चोटीवाला रेस्टॉरंट, ते झाल्यानंतर मग आम्ही जाणार आहोत फ्रॉम ऋषिकेश टू डेहराडून, डेहराडूनवरून आपलं हैदराबाद आणि मग बेंगलोर। राईट। सो सकाळचं जो ब्रेकफास्ट आहे कशा पद्धतीचं असतं, काय काय असतं, काय काय नाही, ते मला शो करेन। ओके, जस्ट 1 सेकंड। ब्रेकफास्टमध्ये बघा सकाळी सकाळी इथं ब्रेड बटर जॅम वगैरे आहे, त्यानंतर स्टफ्ड पराठा। ओके, बघून तर राईट, इथं काय दिलेलं आहे, वटाणा पाव। ओके, आय डोंट नो काय असते ते। त्यानंतर भाजी, ओपन कर, भाजी कशाची, डाळीची भाजी दिसायली मे बी, हां, आणि इडली वडाची, राईट, वडा। त्यानंतर सांबार असेल, उचल, हां, त्यानंतर सुजी उपमा, राईट, आणि त्यानंतर काय कर, बस स्मॅश करायचं आणि इकडं टी वगैरे आहे। सो आपण सॉरी आपलं ब्रेकफास्ट करून घेऊया। ओके, सो आम्ही आमच्या आत्ता रूमच्या बाहेर पडलं आणि या एरियामध्ये, तपोवन एरियामध्ये इथे ऑटो स्टँड आहे। ऑटो स्टँडमध्ये सर्व गोष्टी चर्चा वगैरे केलं आणि चर्चा केल्यानंतर हा ऑटोवाल्याला बुक केलं। हा आम्हाला इथून 3 ते 4 स्पॉट फिरवणार आणि मग आम्हाला इथून घेऊन जाणार हा परमार्थ निकेतनला। परमार्थ निकेतनवरून छोटीवाला, रामझुला, लक्ष्मण झुला, अँड त्याच्यानंतर इथून ही आमची गाडी आहे, ऑटो आहे, ती जाणार एअरपोर्टला आणि मग तिथून डायरेक्ट हैदराबाद। ओके, तर आम्ही आता आहोत ऋषिकेशच्या त्या मार्केटमध्ये जिथं लक्ष्मण मंदिर आहे, लक्ष्मणजीचं मंदिर आहे, अँड त्याच मार्केटमधून तुम्हाला जाता येईल लक्ष्मण झुलाला। ओके, लक्ष्मण झुलाला जायचा रस्ता इथेच आहे, मी तुम्हाला शो करतो। हा व्ह्यू काल आपण ज्या स्काय लॉन्जमधून जेवण करत होता तिथून तुम्हाला दिसत असेल, आतासुद्धा तुम्हाला तो दिसेल। ओके, जस्ट वेट सेकंड, तुम्हाला शो करेन एक्झॅक्ट लक्ष्मण झुला, ज्याला जायचा रस्ता अशा पद्धतीने इकडं आहे, इकडे। सो आता लक्ष्मण झुलाचा तिथं बघा हा झुला आहे, इथं कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे। ओके, तो नवीन झुला बांधण्याचं काम चालू आहे, त्यामुळं त्याच्यावर एंट्री नाही आहे। आय कॅन अंडरस्टँड, डेव्हलपमेंट इज नेसेसरी, कंपल्सरी आहे डेव्हलपमेंट करणं। नवीन लक्ष्मण झुला बांधण्याचं काम चालू आहे
तर तुम्ही बघू शकता हा नवीन झुला आणि हा ओल्ड लक्ष्मण झुला. ऑलराईट. सो लक्ष्मण झुला तर आता बंद आहे. सो आपण इथून 2 किलोमीटर दूर राम झुलाला जाऊया. बट त्या रामजीच्या झुल्याला जाण्याच्या अगोदर आपल्याला लक्ष्मण मंदिरामध्ये जायचं आहे, जे ऋषिकेशच्या मार्केटमध्ये आहे. ओके. सो ऋषिकेशचं एक्झॅक्ट मार्केट कसं आहे काय नाही तुम्हाला शो करेन. आता इथून पूर्ण ऋषिकेशचा मार्केट चालू होतं. हा ऋषिकेशचा काही मार्केट जो फक्त आणि फक्त फॉरेनर्ससाठी आहे. ओके. सगळे फॉरेनर्स वगैरे येतात हँडीक्राफ्ट वगैरे हे करण्यासाठी, ऑल दॅट थिंग्स. सो हा पूर्ण ऋषिकेशचा मार्केट आहे, जिथं पूर्ण हँडक्राफ्टेड वस्तू वगैरे मिळतात. राईट. आणि फॉरेनर्स पण इथे जास्त असतात. सो इथे एक दुकान आहे, त्या दुकानाचं नाव आहे सनराईज कलेक्शन हँडक्राफ्ट. ओके. इथून मी हा तिबेटियन फ्लॅग घेतलेला आहे. हा अगोदर पण माझ्याजवळ होता, पण तो खराब झाला होता क्लासमध्ये पोडियमला लावण्यासाठी. ओके. ऋषिकेशमधील लक्ष्मण मंदिर आहे. ओके. आणि हा एकदम लक्ष्मण पुलाच्या जवळच आहे. बरं. दर्शन ऑफ लक्ष्मण झुला इथं बघू शकता. आणि इथं मध्ये भगवान लक्ष्मण महाराजजीची मूर्तीसुद्धा इथं तुम्हाला दिसत असेल. सहसा आपण राम मंदिर बघत असतो मोस्ट ऑफ ठिकाणी, आणि काही काही ठिकाणी तर राम लक्ष्मण सीता आणि हनुमानाचे असतं. बट ह्या फर्स्ट टाईम लक्ष्मण मंदिर इथं मी दर्शन करत आहे. सो आता आम्हाला ऑटोवाल्यानं ज्या रोडवर सोडलेला आहे त्याला झुला रोड असं म्हणतात. ओके. सो इथून मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो की एक्झॅक्ट हा जो मार्ग आहे तुम्ही बघताय हा आहे राम झुला. ओके. तर आम्हाला आता या राम झुल्यावरून नदीच्या त्या साईडला जायचं आहे, आणि तिकडून नदीच्या साईडचा तो जो घाट आहे तो एक्सप्लोर करत 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 तुम्हाला तिकडे एक ब्रिज दिसत असेल. ओके. तो आहे जानकी झुला. तिथून बाहेर निघायचं, मग तो ऑटो आम्हाला सापडेल, आणि इथंच आपल्याला परमार्थ निकेतन वगैरे सगळं दिसून जाईल. इथे तुम्ही बघू शकता परमार्थ निकेतनची हीच ती मूर्ती आहे जी 2013च्या केदारनाथ प्रलयामध्ये या मूर्तीच्या वरून पाणी जात होतं. तिथं पण आपल्याला जायचं आहे. ओके. आता आपण आलो आहोत राम झुलाला. ओके. थोडंसं साईड, आणि इथून हा जवळपास 1/2 किलोमीटरचा आहे. हा रिव्हरच्या त्या साईडला, गंगा नदीच्या त्या साईडला जातो. ओके. यार इथं दर 10 लोकांच्या मागे एक ना एक फॉरेनर आहेच आहे. सांभाळून मोबाईल वगैरे पडायचं रुद्राणी. बाबा काली कमलीवाल्याचं मंदिर. ओके. हा तुम्हाला ऋषिकेशच्या घाटांवर दिसेल. आता आपण आलेलो आहोत काली कमलीवाला बाबाचं जे मंदिर आहे तिथून एकदम स्ट्रेट छोटीवाला रेस्टॉरंट, जो की एकदम फेमस आहे ऋषिकेशमध्ये. ओके. इथे तुम्ही बघून बसता की असे छोटीवाले बसून असतात, आणि इथे जाऊन तुम्ही जेवण वगैरे करू शकता. ह्यांच्यासोबत फोटोसुद्धा तुम्ही घेऊ शकता. छोटीवाला रेस्टॉरंटमध्ये आम्ही एंटर केलं, आणि इथे जी स्पेशल फिक्स थाली आहे ते खाल्लं, आणि त्याला क्लिअर कट सांगितलं की बाबा आम्हाला जास्त भूक नाही आहे, आम्ही दोघांमध्ये एक प्लेट घेणार आहोत. ओके. तर जस्ट पॉसिबल असेल तर सांगा, अदरवाईज नाही. ते म्हणले येस तुम्ही ॲडजस्ट करू शकता. सो देन आम्ही दोघांमध्ये एक प्लेट घेणार आहोत. ओके. सो त्यांची जी फिक्स थाली आहे ती आलेली आहे. ह्याच्यामध्ये बघू शकता, रुद्राणी सांगेल की ह्याच्यामध्ये एक्झॅक्ट काय काय प्लेटमध्ये आहे काय नाही. ओके. पापड, तंदूर रोटी, यस, आणि बटरवाली रोटी, कढी, हां, पुलाव, जामून, पनीर, मखनी, पनीर दिसायला वाटतं मला. पनीर आहे.
हाँ सैलेड, सलाड, बूंदी रायता, बुंदी रायता, मिक्स वेज, मिक्स वेज, दाल मखनी, दाल मखनी, अचार, अचार आणि मिरची. राईट. आणि या थालीची प्राईस आहे 395 रुपये एकाच. ओके, म्हणजे दोघांचे पोट भरतं. चला त्याच्यावर ताव मारतो आम्ही आणि मग बाकीचं बघू. सो छोटीवाला रेस्टॉरंटमध्ये रेस्टॉरंटमध्ये आता आमचं खाणं जेवण झालेलं आहे. एक वेळेस ट्राय करायचं, जास्त वेळेस नाही, फक्त एकच वेळेस. ओके, बघू शकतो इथे बसलेले आहेत ते. आणि इथून आम्ही आता जाणार आहोत जानकी घाट, बरोबर, जानकी पूल, जानकी झुलाला आम्ही इथून जाणार आहोत. आणि मग तिथून डायरेक्ट बॅक टू हॉटेल. ओके. सो तुम्हाला जर रूम वगैरे पाहिजे असेल कमी रेटमध्ये तर इथं गीता प्रेसचं गोरखपूरचं आहे, त्यांचेसुद्धा इथं गीता भवनमध्ये रूम्स अवेलेबल असतात. पण तुम्हाला याच्यासाठी अगोदर बुकिंग करावं लागेल आणि त्यांच्या वेबसाईटवर एक वेळेस चेक करावं लागेल. ओके, फोन करून. आणि गीता प्रेस गोरखपूरचं दुकान, जे भगवद्गीता वगैरे आपण लहानपणी वाचत होतो किंवा प्रतिप्रार्थना, हे सर्व पुस्तक तुम्हाला इथं मिळून जातील. ओके. जर तुम्ही कोणाला विचारलात राम झुला टू जानकी झुला तर ते तुम्हाला आणून सोडतील. आणि मग राम झुलापासून गली चालू होते तर ती जानकी झुलापर्यंत डायरेक्ट गली आहे. तिथं सर्व ऋषिकेशचं जो मार्केट आहे ते तुम्हाला एक्सप्लोअर करता येईल. राईट. याच्यामध्ये पुस्तक असेल, ज्वेलरी असेल, हँडीक्राफ्ट असतील, हॉटेल्स असतील किंवा रोड साईड फूड वगैरे असेल, A to Z गोष्टी तुम्हाला ह्या 2 झुल्याच्या बीचमध्ये मिळून जातील. ओके. बस फक्त एवढंच की प्रत्येक गोष्ट बघितली की तुम्हाला घ्यावं वाटेल, त्याच्यावर थोडंसं कंट्रोल करा म्हणजे झालं. ओके. नाही तर अननेसेसरीली घरात जागा नसताना वगैरे सुद्धा सामान कोंबाल किंवा वस्तू घ्याल तर ते काही कामाचं ठरणार नाही. सो फायनली आम्ही परमार्थ निकेतनच्या इथं आलेलो आहोत. एकदम शांत वातावरण आहे, एकदम रिलॅक्स मोडमध्ये आणि सर्व गोष्टी एकदम भारी दिसत. चेक करू शकता इथं महादेवाची मूर्तीसुद्धा आहे परमार्थ निकेतनची. आणि इथं रोज संध्याकाळी 6 वाजता आरती होते. अनफॉर्च्युनेटली आरती आम्हाला अटेंड करता आली नाही काल ड्यू टू, तुम्ही बघू शकता काल दिवसभरामध्ये जे झालं ते. बस आय प्रॉमिस की नेक्स्ट टाइम जेव्हा आम्ही येईल हरिद्वारची आणि इथली डेफिनेटली आरती आम्ही अटेंड करतो. गंगा किनारे बसा है यह पवित्र स्थल जिसका नाम है परमार्थ निकेतन, जहाँ की हवा में घुली है शांति और मन में उतरती है भक्ति. यहाँ बैठकर जब हमने आंखें बंद की तो गंगा की ठंडी हवा ने चेहरे को छुआ और आत्मा को शांत कर दिया. हमने साध लिया, ध्यान लिया और महादेव के चरणों में जैसे समय थम गया. बस शिव का नाम, शिव की शक्ति, शिव की करुणा, यही है परमार्थ निकेतन, जहाँ हर सांस में मिलता है सुकून और हर क्षण में मिलता है दिव्यता का अनुभव. सो फायनली आमची जी चारधाम यात्रा आहे आज ऋषिकेश इथे येऊन संपलेली आहे. आमचं शेवटचं डेस्टिनेशन होतं परमार्थ निकेतनचं दर्शन. या घाटावरचं सुद्धा दर्शन झालेलं आहे आणि अतिशय चांगलं वातावरण इथं आहे. सो आता इथून डायरेक्ट जाणार आम्ही रूम खाली वगैरे करणार, तिथून एअरपोर्ट, मग एअरपोर्टवरून डायरेक्ट हैदराबाद. ऑलराईट, डन. आणखी इथं काही बसून काढलेले फोटोज वगैरे आहेत ते तुम्ही स्लाइडमध्ये चेक करू शकता. पिछले 10 दिनों में चारों धामों के दर्शन के बाद जब हम ऋषिकेश पहुँचे तो लगता था कि सारी थकान, सारा बोझ, सारी भागदौड़ गंगा की इस ठंडी हवा ने धो डाला. 2 दिन यहाँ बिताकर हमने फिर से महसूस किया कि शांति, रोमांच और जीवन की नई ऊर्जा. योग की नगरी ने हमें सिखाया थकान के बाद भी आत्मा को शांत रखना और दिल को फिर से भक्ति से भर लेना कितना महत्वपूर्ण होता है. जेब खाली है, कैमरा तस्वीर से भरा हुआ है और हमारे साथ ढेर सारी यादें हैं हमारी इस यात्रा की. फायनली
आम्ही डेहराडून एअरपोर्टवर वापस आलेलो आहोत. इथून संध्याकाळी 5:45 फ्लाईट आहे एन रूट टू हैदराबाद. सामान होऊ शकतात टोटल एवढं सामान झालेलं आहे. आणि आपल्या क्लासच्या मुलांसाठी मी गिफ्ट घेतलेलं आहे प्रत्येकांसाठी. नाही ते इथं तिकीट चेकिंगच्या काउंटर लाईनमध्ये. रुद्राणीची इच्छाच नाही आहे घरी जायची, सुट्ट्या संपवा असं वाटत आहे की तोंडावरून शाळा चालू झाले, बोर्डिंगला जायचं आहे तर असं तोंड करत आहे ती. ओके, सो फायनली बोर्डिंग पास चेक इन झालेलं आहे. आणि सुट्ट्या संपले, शाळेला लेकरं चाललेले आहेत बघू शकता. लेकराचं तोंड बघितलं तर नाराज आहेत. खरंच मेमोरेबल ट्रिप झाली. आणि ऋषिकेशमध्ये तर एकदम फुल टू एन्जॉय झालं राईट. परमार्थ निकेतन झालं, सगळं ॲडव्हेंचर जे ऋषिकेशला ॲडव्हेंचर सिटी म्हणतात ते झालं. सो आता इथून सर्व चारधामचे आमचे व्लॉग्स वगैरे सर्व संपले. आय होप तुम्ही सर्व व्हिडिओ बघितला असेल. तुम्ही जर सर्व व्हिडिओज पाहिले असतील तर सर्व व्हिडिओजला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमच्या फॅमिलीमध्ये जर कोणी कधी चारधाम यात्रेला जाणार असतील तर त्यांना हा व्हिडिओ ही आत्तापर्यंत सर्व प्लेलिस्टची जी लिंक आहे ते नक्की त्यांना शेअर करा. ओके, सो नेक्स्ट आमचं जेव्हा हे ट्रॅव्हल डेस्टिनेशन असेल डेफिनेटली मी त्याचेसुद्धा व्लॉग्स बनवेन, जेणेकरून आमचेसुद्धा मेमरीज वगैरे राहतील. आणि इफ इन केस त्याच डेस्टिनेशनला तुम्ही जाणार असाल तर तुम्हालासुद्धा बेनिफिट होईल. ऑल राईट, छुट्टी खतम, स्कूल सुरू. टाटा बाय बाय, बेस्ट ऑफ लक, भेटूयात. हां, एक प्लेन में से